नमस्कार भावांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डे 5 लेग डेमध्ये. आपण सगळ्यात आधी सुरुवात करूया पासून. स्क्वॉट्सचा एक वॉर्मअप सेट घेतल्यानंतर मेन वर्किंग सेटला चालू केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टोटल 40 kgने 3 सेट मारले. पहिल्या सेटमध्ये 14, दुसऱ्या सेटमध्ये 12 आणि तिसऱ्या सेटमध्ये 11 रेप्स मारले. त्यानंतर आपण वळूया लंजेसकडे. लंजेसमध्ये मी 7.5 kg ईच हँडमध्ये ठेवून टोटल 3 सेट मारलेत. पहिल्या सेटमध्ये मी 16 रेप्स मारलेत, दुसऱ्या सेटमध्ये 14 आणि तिसऱ्या सेटमध्ये 13 रेप्स मारलेत. त्यानंतर आपण वळूया लेग एक्सटेन्शनकडे. लेग एक्सटेन्शनमध्ये मी 35 kgने पहिल्या सेटमध्ये टोटल 10 रेप्स मारलेत. दुसऱ्या सेटमध्ये 30 kgने टोटल 12 रेप्स मारलेत आणि तिसऱ्या सेटमध्ये 30 kgने टोटल 11 रेप्स मारलेत. त्यानंतर आपण वळूया लेग कर्लकडे. लेग कर्लमध्ये मी 35 kgच्या वेटने टोटल 10 रेप्स मारलेत. दुसऱ्या सेटमध्ये मी 30 kgने 12 रेप्स मारलेत आणि तिसऱ्या सेटमध्ये मी 30 kgनेच 11 रेप्स मारलेत. त्याच्यानंतर आपण वळूया आजच्या शेवटच्या एक्सरसाइजकडे, सीटेड कार्ब रेजेसकडे. त्याच्यामध्ये मी 5 kg ईच साईडच्या प्लेटने टोटल 3 रेप्स मारलेत. पहिल्या सेटमध्ये टोटल 16, दुसऱ्या सेटमध्ये 14 रेप्स मारलेत आणि आजचा वर्कआउट तिथं फिनिश केलेला आहे. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिम लॉजिक्सच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मला जे जिममध्ये नवीन नवीन पोरं येतात ना, ते म्हणतात हां दादा तुझा डाएट सांग ना, तुझा वर्कआउट स्प्लिट सांग ना, आम्हाला पण सेम फॉलो करायचे. एक तर दुसऱ्याचा म्हणजे तो कोण पण असू दे, तुमचा ट्रेनर असू दे, तुमचा इन्फ्लुएन्सर असू दे, नाहीतर तुमच्या ओळखीचा कुठलाही बॉडी बिल्डर जो खूप वेळ झालं करतोय, त्याचा वर्कआउट स्प्लिट किंवा त्याची डाएट आहे असं फॉलो करणंच चुकीचं आहे. का ते मी सांगतो. एक तर त्याची फायनान्शियल कंडिशन, त्याची मसल रिकव्हरी, त्याचा बॉडी टाईप, त्याची माइंड मसल, त्याचा आणि तुमचा माइंड मसल कनेक्शन, हे सगळे फॅक्टर्स वेगळे असू शकतात. ठीक आहे, त्यामुळे दुसऱ्याचा स्प्लिट आहे असं फॉलो करणं चुकीचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की वर्कआउट स्प्लिट स्वतःचा कसा डिसाईड करायचा. त्याच्यासाठी तुम्हाला मेनली 2 फॅक्टर्स कन्सिडर करायचे आहेत. एक तर तुमचं डेली रुटीन आणि दुसरं म्हणजे तुमचं मसल रिकव्हरी. आता हां, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. जेवढ्या जास्त वेळा तुम्ही मसल आठवड्यातून ट्रेन कराल, म्हणजे त्याचं फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त असेल तेवढं जास्त ते चांगलं ग्रो होईल. ठीक आहे, पण प्रत्येकालाच प्रत्येक मसल जास्त फ्रिक्वेंट टाईम ट्रेन करणं जमत नाही किंवा प्रत्येकाची रिकव्हरी तेवढ्या लवकर होत नाही. तर आज आपण समजून घेऊ की ते वर्कआउट स्प्लिट आपला कुठल्या टाईपचे वर्कआउट स्प्लिट आहेत आणि आपण कुठला वर्कआउट स्प्लिट आपल्याला जास्त सुटेबल राहील. ठीक आहे, तर स्प्लिट 1 तो 4 डे स्प्लिट आहे. पहिल्या दिवशी लेग, दुसऱ्या दिवशी चेस्ट आणि ॲप्स, तिसऱ्या दिवशी शोल्डर अँड ट्रायसेप आणि चौथ्या दिवशी बॅक आणि बायसेप. ठीक आहे, मी साईडला देऊन पण देईल की तो चार्ट, जर तुम्हाला लय लक्षात राहत नसेल एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, विषय होऊन जाईल. पुढचा स्प्लिट आहे 5 डे स्प्लिट. त्याच्यामध्ये आहे लेग, दुसऱ्या दिवशी आहे चेस्ट, तिसऱ्या दिवशी आहे शोल्डर आणि ट्रायसेप, चौथ्या दिवशी आहे बॅक आणि बायसेप आणि 5व्या दिवशी तुमचं कार्डिओ आणि ॲप्स. हा पण स्प्लिट खूप चांगला आहे बिगिनरसाठी, ज्याने की तुमचा एकतर 2 गोष्टी होतील. एकतर तुमचं जो मसल आहे तो प्रत्येक मसल आठवड्यातून एकदा ट्रेन होईल आणि तुम्हाला 5 डे भेटेल. म्हणजे एखाद्या दिवशी जर एक गॅप पडलाच तर तरी पण तुम्ही तुमचं स्प्लिट व्यवस्थित फॉलो करू शकता. तिसरा स्प्लिट आहे सिंगल मसल अ डे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं तुमचं लेग, त्यानंतर येतं चेस्ट, त्यानंतर येतं शोल्डर, त्यानंतर येतं ट्रायसेप आणि त्याच्यानंतर येतं बॅक आणि बायसेप. ठीक आहे, त्याच्यानंतरचा स्प्लिट आहे डबल मसल अ डे, ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी शोल्डर, चेस्ट आणि शोल्डर, दुसऱ्यामध्ये बॅक आणि बायसेप आणि तिसऱ्या दिवशी लेग आणि ट्रायसेप अँड कंटिन्यू. म्हणजे 3 दिवस झाले की पुढच्या 3 दिवशी पण तोच स्प्लिट. ठीक आहे, आणि 5वा जो स्प्लिट आहे तो पुश पुल लेग,
पुशमध्ये काय काय येतं, चेस्ट, ट्रायसेप, शोल्डर आणि पुलमध्ये काय येतं, बॅक आणि बायसेप आणि लेगच्या दिवशी लेग डे. आता हे झाले 3 दिवस, परत हेच रिपीट. ठीक आहे. आता मी जनरली पुश पुल लेग किंवा डबल मसल डे रेफर करत नाही. का सांगतो, ॲज अ बिगिनर तुमचं न्यूट्रिशन ऑन पॉईंट नसण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे. त्यामुळे तुमची मसल रिकव्हरी पण हॅम्पर होऊ शकते, म्हणजे ती लवकर होत नाही. आणि जर तुम्ही खूप कमी म्हणजे मसल रिकव्हरी व्हायच्या आधी जर तो मसल परत परत हिट करताय तर खूप चान्सेस आहेत की तो तुमचा मसल ग्रो होणारच नाही. जस्ट तुम्ही जाऊन ब्रेक करताय त्याचे बेनिफिट्स होण्याच्या जागी तुम्हाला त्याचे नुकसानच खूप जास्त होईल. ठीक आहे. तर मी तुम्हाला कुठला सजेस्ट करेल, 2, एकतर 5 डे स्प्लिट, 4 डे स्प्लिट, नाहीतर सिंगल मसल डे केला तरी पण चालेल. पण त्यातल्या त्यात 4 डे आणि 5 डे स्प्लिट खूप चांगला आहे, एकतर मसल ग्रो होण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी सुद्धा. जर तुमच्या रुटीननुसार जर तुम्हाला वर्कआउट स्प्लिट हवा असेल किंवा तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.